Hello class, in last lecture we are done with the reasons for failure of the Bohr's model and quantum mechanical model of an atom, and today we are going to deal with the Schrödinger wave equation, atomic orbitals and quantum numbers. In the atomic orbitals and quantum numbers there are four type of quantum number. First one is principal quantum number, second one azimuthal quantum number, third one magnetic quantum number, and fourth spin quantum number. These contents are deal today we are going to deal. So first we see the Schrödinger equation. In Schrödinger equations, when Schrödinger equation is solved for hydrogen atom, the possible value of energy E that the electron may have along with the corresponding wave functions are obtained. आपल्याला माहिती आहे, आपण लास्ट लेक्चरमध्ये स्कॉर्डिंजर वेव्ह इक्वेशन बघितलेला होता. हॅमिल्टोनियन एच साय इक्वल्स टू एनर्जी साय. हा जो स्कॉर्डिंजर वेव्ह इक्वेशन आहे, या इक्वेशनला सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय माहिती पडते, म्हणजे जो हायड्रोजन ॲटमचं स्कॉर्डिंजर वेव्ह इक्वेशन आपण जर सॉल्व्ह केलं तर आपण एनर्जी आणि वेव्ह फंक्शन दोघंही सॉल्व्ह करू शकतो. ऑन सॉल्विंग दिस इक्वेशन अ सेट ऑफ 3 क्वांटम नंबर्स ऑब्टेन्ड. आपल्याला जेव्हा आपण स्कॉर्डिंजर वेव्ह इक्वेशन हा सॉल्व्ह करू तेव्हा आपल्याला सेट ऑफ 3 क्वांटम नंबर्स आपल्याला मिळतात. ते पहिला आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर विच इज डिनोटेड बाय n. सेकंड वन इज अझिमुथल क्वांटम नंबर विच इज डिनोटेड बाय स्मॉल l. and third one is magnetic quantum number which is denoted by ml. आता हे जे आहे हे इलेक्ट्रॉनचं रिगार्डिंग आहे. इलेक्ट्रॉन्स हा कुठे आहे, काय आहे, हे 3 क्वांटम नंबरवरती माहिती पडते, 4 क्वांटम नंबरवरती माहीत पडते. पण स्कॉर्डिंजर वेव्ह इक्वेशनमध्ये स्कॉर्डिंजरनी फक्त 3 क्वांटम नंबर्स दिले आहे. एक क्वांटम नंबर्स हा जॉर्ज आणि सॅम्युलनी 1925ला प्रपोज केलेला आहे. तो क्वांटम नंबर म्हणजे इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर विच इज रिप्रेझेंटेड बाय MS. म्हणजे आपल्याला टोटल 4 क्वांटम नंबरची स्टडी करायची आहे. 4 पैकी 3 हे स्कॉर्डिंजरनी दिलेले आहे आणि फोर्थ वन हा जॉर्ज आणि सॅम्युलने 1925मध्ये कोणता स्पिन क्वांटम नंबर दिलेला आहे. जॉर्ज अँड सॅम्युल इन 1925 हू प्रपोज द presence of the 4 quantum number called as electron spin quantum number which is represented by MS. So second one, now we study about atomic orbitals and quantum numbers. So first we see the atomic orbitals. Atomic orbitals are mathematical functions that provide insight into the wave nature of an electron or pair of electrons that exist around the nucleus of an atom. म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिटल्स हा एक मॅथमॅटिकल फंक्शन्स आहे जो की आपल्याला प्रोव्हाइड करतो कशाबद्दल, इलेक्ट्रॉनचा वेव्ह नेचर आहे तो अराउंड कसा करतो न्यूक्लियसच्या आजूबाजू ॲटममध्ये, हे आपल्याला ॲटॉमिक ऑर्बिटल्स हे सांगतं. इन द field of quantum mechanics and atomic theory, these mathematical functions are often employed in order to determine the probability of finding an electron in the specific region around the nucleus of an atom. तर यामध्ये जो क्वांटम मेकॅनिक्स आणि ॲटॉमिक थिअरी आपण घेतलेल्या आहेत, त्या क्वांटम मेकॅनिक्स आणि ॲटॉमिक थिअरीमध्ये एक मॅथमॅटिकल फंक्शन्स दिलेला होता. तो आपल्याला काय सांगतो की जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन ऑर्बिटल्समध्ये, शेल्समध्ये त्याची पॉसिबिलिटी कुठे आहे, बिलॉंग टू इन ॲटम. ॲटममध्ये स्पेसिफिक जो अराउंड करत आहो न्यूक्लियसच्या अवतीभोवती, तो त्याची प्रॉबॅबिलिटी, पॉसिबिलिटी काय आहे, कुठे राहायची आहे, ते आपल्याला ॲटॉमिक ऑर्बिटल्समध्ये माहिती पडते. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट द टर्म atomic orbital can also be used to refer the physical space or physical region around an atom's nucleus in which the probability of a specific electron being present is maximum. म्हणजे यामध्ये काय म्हणत आहे की त्याचं फिजिकल स्पेस आणि त्याचं पर्टिक्युलर फिजिकल रिजन म्हणजे फिजिकल एक्झॅक्टली ते कुठे आहे हे ॲटॉमिक ऑर्बिटल्समध्ये माहिती पडते. सो नेक्स्ट वी सी द quantum number. Before that, one point is important for
atomic orbitals, the presence of an electron in such a region is predicted by the mathematical form of the atomic orbitals. ठीक आहे ने आता यामध्ये बघा त्याला एक्झॅक्ट आपल्याला जो प्रेझेन्स आहे ऑर्बिटल्समध्ये की एक्झॅक्ट आपला ऑर्बिटल्समध्ये एक्झॅक्ट आपलं इलेक्ट्रॉन्स कुठे आहे याचं रिजन प्रेडिक्ट करण्यासाठी ॲटॉमिक ऑर्बिटल्स हे दिलेलं आहे. नेक्स्ट वी सी द क्वांटम नंबर. आता क्वांटम नंबर म्हणजे काय आणि तो यूज कशासाठी होतो. फर्स्ट ऑफ वी सी दॅट. सेकंड वन कोणते कोणते क्वांटम नंबर्स आहे हे देखील आपण बघूया. अ सेट ऑफ 4 नंबर विच आर नेसेसरी टू लोकेट द energy level or position of an electron and to specify the size, shape and orientations of the orbitals are called as quantum number. quantum number काय आहे की एखादा इलेक्ट्रॉन हा कुठे लोकेटेड आहे, त्याची एनर्जी लेवल काय आहे, त्याची पोझिशन काय आहे, त्याची साईज, शेप आणि ओरिएंटेशन्स हे कसं आहे, काय आहे हे सांगायसाठी क्वांटम नंबर हे हवं असतं. त्यालाच आपण काय म्हणू, क्वांटम नंबर. द क्वांटम नंबर लाईक द ॲड्रेस ऑफ अन इलेक्ट्रॉन इट टेल्स वेअर अन इलेक्ट्रॉन इज लोकेटेड अराउंड द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम. क्वांटम नंबर हे एक ॲड्रेस ऑफ इलेक्ट्रॉन आहे जो की आपल्याला त्याचं लोकेशन, एक्झॅक्ट लोकेशन हे सांगतं न्यूक्लियसमध्ये काय आहे. जसं आपण आपल्याला माहिती आहे आपल्याला ॲड्रेस हवा असतो आपलं पर्टिक्युलर लोकेशन सांगायसाठी, जसं पिनकोड हवं असतं त्याचप्रमाणे जसं जस्ट वी हॅव होम ॲड्रेस, इवन इलेक्ट्रॉन हॅव ॲन ॲड्रेस ऑफ देअर लोकेशन. म्हणजे जसं आपल्याकडे आपला होम ॲड्रेस असतो तसंच इलेक्ट्रॉनचा देखील ॲड्रेस असतो त्याचा लोकेशनसाठी, आणि तो लोकेशन एक्झॅक्ट काय आहे हे माहिती करण्यासाठी आपल्याला क्वांटम नंबर हवा असतो. जसं आपल्याला आपण ॲड्रेस टाकताना पिनकोड असतो ना, तर पिनकोड टाकतो तशाच प्रमाणे द पिनकोड डिटर्मिनेशन लोकेशन ऑफ अवर हाऊस. तर त्याचप्रमाणे 4 क्वांटम नंबर्स हे डिटरमाइन द लोकेशन ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ ॲन ॲटम. जसे आपल्याकडे पिनकोड असतो आपला ॲड्रेस डिटरमाइन करण्यासाठी, तसंच हे 4 क्वांटम नंबर्स हे इलेक्ट्रॉनचं लोकेशन फाइंड आउट करायसाठी कामी येतात. सो पहिलं क्वांटम, वेरियस ऑर्बिटल्स इन ॲन ॲटम डिफर इन अ साईज, शेप अँड ओरिएंटेशन्स with respect to the nucleus depending upon the value of psi square. म्हणजे जेव्हा आपल्याला पर्टिक्युलर एखाद्या इलेक्ट्रॉनचं शेप, साईज, ओरिएंटेशन्स हे जेव्हा हवे असते रिस्पेक्ट टू द न्यूक्लियस, ही व्हॅल्यू डिपेंड करते साय स्क्वेअरवरती, म्हणजे स्कॉर्डिंजर वेव्हवरती. Each orbitals is designed by the 3 quantum number labeled as n, L and M. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिमुथल क्वांटम नंबर आणि मॅग्नेटिक क्वांटम नंबरवरती हे प्रत्येक ऑर्बिटल्स हे डिझाईन्ड असते. ओके, डिझाईन्ड असते आणि each electron being assigned with 4 quantum number, that is प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर आणि इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर. ऑर्बिटल्सला 3 क्वांटम नंबर्स लागतात, प्रिन्सिपल, अझिमुथल आणि मॅग्नेटिक. आणि इलेक्ट्रॉन्स हे 4 क्वांटम नंबर, इलेक्ट्रॉन्सला असाइन करायसाठी 4 क्वांटम नंबर लागतात. दॅट इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर आणि स्पिन क्वांटम नंबर. सो फर्स्ट वी सी द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिटरमाइन द मेन एनर्जी लेवल ऑफ ॲन ॲटम. त्यालाच आपण मेन एनर्जी जे लेवल असते त्यालाच आपण काय म्हणणार, शेल. इट आयडेंटिफाय द शेल. इट इज रिप्रेझेंटेड बाय एन. प्रिन्सिपल क्वांटम नंबर हे आपल्याला शेल फाइंड आउट करण्यासाठी यूज होतं. तो रिप्रेझेंट करतं स्मॉल एननी. इट हॅज पॉझिटिव्ह इंटिजर विथ द व्हॅल्यू ऑफ एन बीइंग 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. हे पॉझिटिव्ह इंटिजरनी दाखवल्या जातं लाईक 1, 2, 3, 4. Atomic orbitals having the same value n belong to the same shell.
म्हणजे यामध्ये बघा, जर आपल्याकडे ऑर्बिटल्स, एक ऑर्बिटल आहे, त्या ऑर्बिटल्समध्ये जसं पूर्ण ऑर्बिटल्स घेतले आपण, त्या ऑर्बिटलमध्ये 3 शेल्स असतील आणि 3 शेल्स हे सेम शेलमध्ये बिलॉंग करतात. ठीक आहे. सर्व ऑर्बिटल्स म्हणजे जर आपण घेतलं आहे त्याच्यात n=3 घेतलं आहे, 3 शेल्स ऑर्बिटल्स घेतले आहेत, तर त्याचे सर्व ऑर्बिटल्स हे म्हणजे सेम शेलमध्येच म्हणजे 3 मध्येच बिलॉंग करतील. नेक्स्ट पॉइंट इज विथ इन्क्रीजिंग ऑफ n द नंबर ऑफ अलाउ ऑर्बिटल्स इन दॅट शेल इन्क्रीजेस अँड इट गिवन बाय n स्क्वेअर. म्हणजे जसं जसं बघा, यामध्ये पहिल्या याच्यामध्ये पहिल्या ऑर्बिटलमध्ये 1 आहे, सेकंड याच्यामध्ये दुसरा शेल आहे, थर्ड शेल अँड फोर्थ शेल, असं. तर जसं जसं एनची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाणार जशी एनची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाणार तसे काय होईल, ऑर्बिटल्स दॅट शेल ऑल्सो इन्क्रीजेस आणि ते n स्क्वेअरनी रिप्रेझेंट केल्या जातं. अ सेट ऑफ ऑर्बिटल्स विथ गिवन व्हॅल्यू ऑफ n constitute a single shell are represented by symbol k, l, m, n and so on. आता एक सेट आहे पर्टिक्युलर जो आपण रिप्रेझेंट केला प्रिन्सिपल क्वांटम नंबरला nनी, तो कॉन्स्टिट्युएंट काय राहणार, सिंगल शेलला, आणि ते शेल्स आपल्याला कसे रिप्रेझेंट केले जातील, k, l, m, n. ठीक आहे. पहिला शेल जो असेल, हा पहिला शेल जो जवळचा असेल न्यूक्लियसचा, तो केनी रिप्रेझेंट केला जाईल, सेकंड वन एलनी रिप्रेझेंट जाईल, थर्ड वन एमनी रिप्रेझेंट केल्या जाईल आणि फोर्थ वन एननी रिप्रेझेंट केल्या जाईल. नेक्स्ट आहे एक चार्ट दिलेला आहे, त्यामध्ये बघा प्रिन्सिपल क्वांटम नंबर्समध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर एननी रिप्रेझेंट करतात. तो 1 2 3 4 4 शेल्स घेतले तर आपण एननी रिप्रेझेंट करू, जे की 1 2 3 4 अँड सो ऑननी दिल्या जाईल. शेल्सचे सिम्बॉल कशाने दिल्या जाईल, के, एल, एम, एननी दिल्या जाईल. नंतर अलाउ नंबर ऑफ ऑर्बिटल्स आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर एनचा स्क्वेअरने आपण कॅल्क्युलेट करतो, आता बघितलेलं आहे. म्हणून जर केची व्हॅल्यू एन, फर्स्ट शेलची व्हॅल्यू जर n1 असेल तर त्याचा स्क्वेअर काय होईल, 1 राहणार. सेकंड म्हणजे ऑर्बिटल्स त्याच्यात किती राहतील, 1. एनची व्हॅल्यू प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 असेल तर त्याचे ऑर्बिटल्स किती होईल, 4, म्हणजे 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9 आणि 4चा स्क्वेअर 16, म्हणजे एम शेलमध्ये ऑर्बिटल्स किती राहील, 9 आणि एन शेलमध्ये ऑर्बिटल्स किती राहील, 16. जशी त्याच्या ऑर्बिटल्सची व्हॅल्यू इन्क्रीज होत आहे तशी साईज ऑफ शेल्स काय होत आहे, इन्क्रीजेस होत आहे. विथ अन इन्क्रीजिंग ऑफ एन द डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस अँड साईज ऑफ द शेल इन्क्रीजेस. म्हणजे जेव्हा आपण स्टार्टिंगला न्यूक्लियस जवळचे जेव्हा फर्स्ट शेल घेतलेला होता तर त्याच्यामध्ये त्याचं डिस्टन्स कमी होता. सेकंड जेव्हा घेतला तेव्हा न्यूक्लियसपासून तर सेकंड याचा ऑर्बिटल्सचं शेलची साईज काय होत आहे, इन्क्रीज होत आहे आणि डिस्टन्स देखील इन्क्रीज होत आहे. ऑल्सो द एनर्जी इन्क्रीजेस बीइंग लेझर अँड लेझर नेगेटिव्ह. जसं शेल इन्क्रीज होत आहे त्याच्यामधला डिस्टन्स इन्क्रीज होत आहे फ्रॉम द न्यूक्लियस, तसंच साईज ऑफ द शेल ऑल्सो इन्क्रीजेस आणि त्याचबरोबर त्याची एनर्जी देखील काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. इन hydrogen-like species, the energy of orbitals depends only on the value of n. ज्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो त्याची व्हॅल्यू ही फक्त n वरती डिपेंड करतं. म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन असतो, त्या सिंगल इलेक्ट्रॉन्सच्या जेवढेही स्पेसिस आहे, हायड्रोजन लाईक स्पेसिस आहे, त्याची एनर्जी ऑफ ऑर्बिटल्स ही डिपेंड करणार फक्त प्रिन्सिपल क्वांटम नंबरवरती. बट इन मल्टी इलेक्ट्रॉन्स atoms, the energy of orbitals depend on the two quantum numbers, that is principal quantum number as well as the azimuthal quantum number. म्हणजे ज्या ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉन्स हे एकापेक्षा जास्त आहे त्याची एनर्जी ऑफ ऑर्बिटल्स ही डिपेंड कशावरती राहणार, टू क्वांटम नंबर. फर्स्ट वन इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर अँड सेकंड वन इज azimuthal quantum number. Second type of quantum number is azimuthal quantum number. The azimuthal quantum number represented the subshell of an electron. म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबरमध्ये आपल्याला शेल्स माहिती पडतील की त्याचे शेल्स कुठे लोकेटेड आहे, काय आहे. तर याच्यामध्ये अझिमुथल क्वांटम नंबर हे सबशेलला रिप्रेझेंट करतात, सबशेल्स दाखवतात. याला
अजून एक नाव आहे, 2 तसे नाव आहेत. अझिमुथल क्वांटम नंबरला टोटल 3 नावांनी ओळखले जाते. अझिमुथल क्वांटम नंबर, सेकंड वन इज सबसिडरी क्वांटम नंबर ॲज वेल ॲज अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर. ठीक आहे. यामध्ये सबसिडरी क्वांटम नंबर यासाठी की जेव्हा सपोज 2 ऑर्बिटल्सची व्हॅल्यू आहे आणि ती फाइंड आउट करायची असेल तर ती फाइंड आउट करताना त्याला 2 क्वांटम नंबर्स लागतात, ते प्रिन्सिपल आणि अझिमुथल. त्यामुळे याला सबसिडरी क्वांटम नंबर असं म्हटलेलं आहे. अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल एल. ठीक आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर स्मॉल एननी रिप्रेझेंट केल्या जातं, तर अझिमुथल क्वांटम नंबर हे स्मॉल एलनी रिप्रेझेंट केल्या जातं. Atomic orbitals with the same value of n but different value of L constitute a subshell belong to the shell for the given n. अझिमुथल क्वांटम नंबरमध्ये जेव्हा जर 2 ऑर्बिटल्सची व्हॅल्यू सेम असेल बट डिफरंट शेल असतील, म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिटल्स विथ द सेम व्हॅल्यू एन, प्रिन्सिपल क्वांटम नंबरची व्हॅल्यू एन सेम असेल, ठीक आहे, शेल्सची व्हॅल्यू सेम असेल बट त्याची सबशेल हे डिफरंट असेल, तर ते काय असते, एकाच म्हणजे त्याचं जे शेल असेल ते एकच राहील, म्हणजे सेम शेलमध्ये ते बिलॉंग करतील, फक्त त्याचे सबशेल्स काय असतील, डिफरंट असतील. द नंबर ऑफ सबशेल्स इन अ शेल इज इक्वल टू एन. जे प्रिन्सिपल क्वांटम नंबर्स आहे म्हणजे शेल्स हे इक्वल्स टू कशाशी राहील, नंबर ऑफ सबशेलशी इक्वल टू राहील. दस द थर्ड शेल कंटेन द 3 सबशेल, म्हणजे थर्ड जो शेल असेल तो 3 सबशेल कंटेन करेल. सेकंड शेल कंटेन 2 सबशेल अँड द फर्स्ट शेल कंटेन ओनली 1 सबशेल. द व्हॅल्यू ऑफ एल रेंज फ्रॉम 0 टू n-1, म्हणजे एनची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला जर कॅल्क्युलेट करायची असेल, एलची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल तर ती व्हॅल्यू ही 0 टू n-1 पर्यंत कॅल्क्युलेट करू शकता. तर व्हॅल्यू ऑफ एल ही स्टार्ट कशापासून होत आहे, जर आपण एलची व्हॅल्यू घेतली तर स्टार्ट होईल 0, 1, 2 आणि 3 अँड सो ऑन. आणि त्याचे सबशेल्स काय राहील, एस, पी, डी, एफ. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज सिन्स every subshells has different shape, one can determine the shape of subshell from azimuthal quantum number. एव्हरी सबशेल, प्रत्येक सबशेल्स प्रत्येक सबशेल्सचं डिफरंट शेप्स राहणार आणि वन कॅन डिटरमाइन द शेप ऑफ सबशेल्स. आणि आपण यावरून अझिमुथल क्वांटम नंबरवरून त्याचा सबशेलचा शेप कसा आहे हे देखील आपण फाइंड आउट करू शकतो. दस द के शेल्स विथ n इक्वल्स टू 1 कंटेन ओनली 1 सबशेल्स हॅव्हिंग l इक्वल्स टू 1. म्हणजे पहिला जो एन असतो म्हणजे प्रिन्सिपल क्वांटमचा असतो, त्याचा शेल काय आहे, के आहे. याचा शेलचा जो के आहे हा याचा सबशेल किती असणार, 0, एल इक्वल्स टू 1, म्हणजे सबशेल्स का राहणार, त्याचा 0 राहणार. आणि त्याचा जो शेप आहे तो स्पेरिकल शेप राहणार. ठीक आहे. द सबशेल और सब लेवल हॅव्हिंग एल इक्वल्स टू 0, 1, 2, 3 अँड द सिम्बॉल रिप्रेझेंट S, P, D, F अँड सो ऑन. म्हणजे यामध्ये सबशेल्स जे आहे ते सबशेल्स हे व्हॅल्यूवरून जर काढायची असेल तर त्याची व्हॅल्यू काय राहणार, 0 पासून स्टार्ट होणार, 1, 2, 3, 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. आणि त्याचे सिम्बॉल्स काय राहतील, S, P, D, F. म्हणजे जेव्हा व्हॅल्यू L ही 0 असेल तर त्याचा सबशेल हा S असेल, जेव्हा व्हॅल्यू ही 0 तर सबशेल S, जर व्हॅल्यू 1 असेल तर सबशेल P, जर व्हॅल्यू 2 असेल तर सबशेल D आणि व्हॅल्यू 3 असेल तर सबशेल काय असेल, F असेल. ठीक आहे. म्हणजे व्हॅल्यू 0 पासून स्टार्ट होत आहे कशाची, अझिमुथल क्वांटम नंबरची, आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबरची 1 पासून स्टार्ट होत आहे. ठीक आहे. आणि शेल KLMN आणि सबशेल SPDF. थर्ड क्वांटम नंबर इज मॅग्नेटिक क्वांटम नंबर. The magnetic quantum number describe the behavior of an electron in the presence of magnetic field. मॅग्नेटिक फील्डमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉनना आपण
प्लेस करू तेव्हा त्याचं बिहेवियर का राहणार ते बघायसाठी मॅग्नेटिक क्वांटम नंबर लागतं. इट गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट द रिलेटिव्ह स्पॅच्युअल ओरिएंटेशन्स ऑफ द ऑर्बिटल इन द गिवन सबशेल. सबशेल्समध्ये इलेक्ट्रॉनचं जे ओरिएंटेशन्स आहे, ऑर्बिटल्सचं ओरिएंटेशन्स आहे, हे कसं राहणार आहे हे बघायसाठी आपल्याला मॅग्नेटिक क्वांटम नंबरची गरज असते. याला रिप्रेझेंट करतात स्मॉल एम और एम एल. कधी याला एमनी रिप्रेझेंट केलं जातं तर कधी एम एलनी रिप्रेझेंट केलं जातं. मॅग्नेटिक क्वांटम नंबर रिप्रेझेंट द ऑर्बिटल्स ऑफ ॲन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन्सचं ऑर्बिटल्स बघायसाठी आपल्याला मॅग्नेटिक क्वांटम नंबर हे लागतं. For value of L, there are 2L plus 1. Value of M ranging from -L to +L. म्हणजे याची जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना आपल्याला कोणता फॉर्म्युला लागेल 2L plus 1. फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ L काढायसाठी त्याची व्हॅल्यू आपल्याला 2L plus 1 लागतं. आणि त्याची रेंज बघायची असेल तर आपल्याला दोन रेंज मिळतात -L टू +L. याची रेंज राहणार. एव्हरी ऑर्बिटल्स कॅन अकोमोडेट ओनली 2 इलेक्ट्रॉन्स. प्रत्येक ऑर्बिटल्समध्ये 2 इलेक्ट्रॉन्स हे असतील. पण P सबशेल्स कंटेन 3 ऑर्बिटल्स हॅव्हिंग डिस्टिंक्ट ओरिएंटेशन्स अँड सो ऑन. P सबशेल्समध्ये 3 ऑर्बिटल्स असतील. The sum of orbitals in constituent subshells gives the total number of orbitals in constant shell and is given by n square. जेव्हा ऑर्बिटल्स सबशेल्सचे हे टोटल नंबर्स ऑफ ऑर्बिटल्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असेल तर ते आपण n स्क्वेअरनी कॅल्क्युलेट करूया. या चार्टमध्ये बघा आपल्याला SPDFची एमची रेंज काय आहे ते दाखवली आहे. जेव्हा एस असतो तेव्हा आपल्याला माहिती आहे एलची व्हॅल्यू ही 0 असते, त्यामुळे ते कॅल्क्युलेट करताना एस इक्वल्स टू 0 होईल. मग पीमध्ये 3 ऑर्बिटल्स असतात तर पीची व्हॅल्यू काय होणार 1 0 -1, कारण आपल्याला माहिती आहे त्याची रेंज कुठपर्यंत जात आहे -L टू +L पर्यंत. ठीक आहे. मग डी कसं होणार 2 1 0 -1 -2. तसंच एफची व्हॅल्यू काय होणार 3 2 1 0 -1 -2 अँड -3. फोर्थ क्वांटम नंबर इज स्पिन क्वांटम नंबर. While orbiting around the nucleus, an electron rotates around its own axis. This motion is called as spin motion. This motion is called as spin motion. Such spinning electron behave like a tiny bar magnet. ठीक आहे. म्हणजे याचं जर आपल्याला काढायचं असेल तर आपण सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल घेऊ अर्थचा. जशी अर्थ ही सनच्या अवतीभोवती फिरत असते तशीच त्याच वेळेस ती स्वतःच्या पण भोवती फिरत असते. त्याचप्रमाणे हा न्यूक्लियस जेव्हा इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या राऊंड फिरत असते तेव्हा तो स्वतःच्या देखील अराउंड फिरत असते. इलेक्ट्रॉन रोटेट्स अराउंड इट्स ऑन एक्सिस. तो स्वतःभोवती देखील फिरते ॲज वेल ॲज तो न्यूक्लियस भोवती देखील फिरते. तो टायनी बार मॅग्नेटसारखा बिहेव करत असतो. स्पिन क्वांटम नंबर इज रिप्रेझेंट बाय एस और एम एस. स्पिन क्वांटम नंबरला एस किंवा एम एसनी रिप्रेझेंट केल्या जातं. दिस स्पिन मोशन कॅन क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. तो मोशन हा क्लॉकवाईज असू शकतो किंवा अँटी क्लॉकवाईज देखील असू शकतो. दे आर रिप्रेझेंट ॲज अपवर्ड ॲरो आणि डाऊनवर्ड ॲरो रिस्पेक्टिवली. म्हणजे क्लॉकवाईज जेव्हा असेल तेव्हा क्लॉकवाईज त्याचं ॲरो कोणतं जाईल क्लॉकवाईजमध्ये तो अपवर्ड डायरेक्शन ॲरोनी डिनोट केल्या जाईल किंवा रिप्रेझेंट केल्या जाईल आणि डाऊनवर्ड हे अँटी क्लॉकवाईजसाठी रिप्रेझेंट केल्या जाईल. म्हणजे क्लॉकवाईज फिरत आहे हे त्याला अपवर्ड ॲरोनी दाखवल्या जाईल आणि अँटी क्लॉकवाईज जेव्हा फिरते असं दाखवायचं असेल तर डाऊनवर्ड ॲरोनी रिप्रेझेंट केल्या जाईल. करस्पॉन्डिंग टू these two motions there are two quantum number +½ and -½ त्याला जेव्हा आपल्याला अपवर्ड आणि डाऊनवर्ड जेव्हा ॲरो आपण देऊ तेव्हा त्याला
प्लस हाफ आणि मायनस हाफनी देखील दाखवल्या जातं. जेव्हा क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तेव्हा प्लस हाफनी दाखवू आपण, आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जर दाखवायचं असेल तेव्हा मायनस हाफ आपण दाखवू शकतो. द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अन ऑर्बिटल्स इज 2. These two have always पॉझिटिव्ह स्पिन. जेव्हा मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स घेतो एका ऑर्बिटल्समध्ये, ते मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती राहतील? 2. आणि ते 2 इलेक्ट्रॉन्स देखील काय राहणार? अपोजिट स्पिन राहणार. म्हणजे एका जेव्हा आपण इलेक्ट्रॉन्स घेऊ ऑर्बिटल्समध्ये तर मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स किती राहतील? 2 राहतील. पण ते 2 आपल्याला इलेक्ट्रॉन्स नेहमी ऑलवेज काय घ्यायचे? अपोजिट स्पिनचे घ्यायचे आहे. म्हणजे एक अपवर्ड ॲरोचा राहील तर एक डाऊनवर्ड ॲरोचा राहील. म्हणजे एक क्लॉकवाईज स्पिन घेईल आणि एक अँटी क्लॉकवाईज स्पिन घेऊन, दोनही आपल्याला सेम स्पिननी दाखवता येणार नाही. दोनही आपल्याला अपोजिट स्पिननीच दाखवावे लागतील. म्हणजे एक प्लस हाफ राहील आणि दुसरा हा मायनस हाफ राहील. ठीक आहे. अँड ऑर्बिटल्स कॅन अकोमोडेट मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स अँड दे मस्ट हॅव अपोजिट स्पिन. दीज नोन ॲज पाउली's एक्सक्लुजन प्रिन्सिपल. पाउली एक्सक्लुजन प्रिन्सिपल्स. त्या प्रिन्सिपलला म्हणजे एका इलेक्ट्रॉन्स हे एका ऑर्बिटल्समध्ये 2 असतात आणि ते 2 इलेक्ट्रॉन्स नेहमी अपोजिट स्पिननी त्यांना अपोजिट स्पिननीच दाखवण्यात येते. म्हणजे ते अपोजिट स्पिननीच राहतात. त्याला पाउली एक्सक्लुजन प्रिन्सिपल असं म्हणतात. ठीक आहे. आणि जर आपण सेम डायरेक्शननी दाखवलं तर ते इलेक्ट्रॉन तिथे राहू शकणार नाही, कारण ते रिपेल होतील एक दुसऱ्यापासून. म्हणून एक अपोजिट स्पिननीच ते दाखवावे लागतील. यामध्ये चार्टमध्ये बघा तुम्हाला शेलची व्हॅल्यू काढलेली दाखवत आहे. शेल काय आहे? KLM. ठीक आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपण एननी रिप्रेझेंट करतो. के मध्ये n=1. L टोटल ऑर्बिटल्स त्याचे कॅल्क्युलेट करायचे असेल तर त्याचा फॉर्म्युला n=n². तर जर आपण केची व्हॅल्यू L आहे 1 आहे माहिती आहे आपल्याला, तर 1चा स्क्वेअर 1 असतो. टोटल नंबर सबशेल्स इन अ शेल nमध्ये काय असते? सबशेल्स केच्या याच्यामध्ये 1 असतो. आणि अझिमुथल व्हॅल्यू त्याची काय राहणार? मग 0 राहणार, कारण अझिमुथल कॅल्क्युलेट करायसाठी L-1 आपण घेतलेली होती. n-1 अझिमुथल कॅल्क्युलेट करायसाठी. म्हणून Lची व्हॅल्यू काय होणार? 0. नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन द सबशेल्स. नंबर ऑफ ऑर्बिटल सबशेल्समध्ये कॅल्क्युलेट करायसाठी काय घेतलेलं होतं? 2L+1. म्हणजे Lची व्हॅल्यू जर 0 असेल +1 काय होणार? मग आपली 1 व्हॅल्यू येणार. म्हणजे के शेलमध्ये सबशेल्सचे किती राहतील? 1 राहतील. आणि सम ऑफ ऑर्बिटल्स इन ऑल द सबशेल्स इज 1. किती? 1. तसंच Lमध्ये काढायचे असेल तर Lची व्हॅल्यू किती राहणार? n म्हणजे 2 राहणार. L शेलमध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 आणि टोटल्स ऑर्बिटल्स त्याच्यामध्ये 2चा स्क्वेअर 4 आणि टोटल नंबर ऑफ सबशेल्स इन द शेल Lमध्ये किती राहतील? 2. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ सबशेल 2 राहतील Lमध्ये. अझिमुथल क्वांटम नंबर कॅल्क्युलेट करायचं असेल तर L किती राहतील? त्याचे 2 राहतील अझिमुथल क्वांटम नंबर. दॅट वन L 2 आहे म्हणजे 0 पासून स्टार्ट करता होतं 0 1 आणि 1 1 हे अझिमुथल क्वांटम नंबर 2 दाखवतील L शेलमध्ये. त्यावरून जेव्हा आपण नंबर ऑफ ऑर्बिटल्स कॅल्क्युलेट करू तर आपल्याला 2 नंबर ऑफ ऑर्बिटल्स मिळतील. एक नंबर ऑफ ऑर्बिटल मिळेल आणि दुसरा 3 नंबर ऑफ ऑर्बिटल्स मिळेल. सम ऑफ ऑर्बिटल्स इन ऑल द शेल्स इज 1 + 3 किती होणार? 4 होणार. त्यानंतर एमची जेव्हा व्हॅल्यू काढू आपण तर एम शेलमध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती राहील? 3 राहणार. आणि टोटल ऑर्बिटल्स इन शेल 3चा स्क्वेअर म्हणजे 9 होणार. टोटल नंबर ऑफ सबशेल्स इन अ शेल्स दॅट इज किती राहणार? 3 राहणार. आणि अझिमुथल क्वांटम नंबर आपल्याला 3 मिळतील. 3 शेल्स आहे सबशेल्स आहे तर क्वांटम नंबर किती मिळतील? 3 मिळतील अझिमुथल. 0 1 आणि 2. मग त्यावरून आपल्याला 2L+1 मध्ये Lची व्हॅल्यू पुट करून आपल्याला 3 व्हॅल्यू मिळतात. तर नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन सबशेल्स किती मिळते आपल्याला? 3 1 3 अँड 5. आणि त्या तिघांची सम किती होत आहे? 9 होत आहे. खाली दिलेले आहे की त्यांचे शेप्स कसे असतील. तर प्रिन्सिपल क्वांटम नंबरचं स्पेरिकल मिळेल फ्रॉम डिस्टन्स न्यूक्लियस. त्यानंतर प्रिन्सिपल क्वांटम नंबरचं ते झालं. त्यानंतर मिळतील आपल्याला डंबेल शेपसाठी अँग्युलर शेप ऑर ऑर्बिटल्स आपल्याला फाइंड आउट करायसाठी प्रिन्सिपल क्वांटम नंबर हे डिस्टन्स एनर्जी शेल फाइंड आउट करायसाठी वापरतो. अझिमुथल क्वांटम नंबर कशासाठी फाइंड आउट करतो आपण?
अँग्युलर और शेप ऑफ ऑर्बिटल्स आणि मॅग्नेटिक्स क्वांटम नंबरमध्ये ओरिएंटेशन इन स्पेस आणि स्पिन क्वांटम नंबर इलेक्ट्रॉन स्पिन. नेक्स्ट वन इज आपण जर बघितलं ओव्हरऑल शॉर्ट जर बघितलं याच्यामध्ये तीनही याचं म्हणजे इन शॉर्ट आपण समराईज जर केलं ऑल 4 क्वांटम नंबरची तर प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा सिम्बॉल काय आहे एन. ते पॉझिटिव्ह इंटिजर्स व्हॅल्यू दाखवतात 1 2 3 4 आणि त्याची प्रॉपर्टी काय आहे ऑर्बिटल साईज अँड एनर्जी लेवल. एन इंडिकेट्स द शेल डिटरमाइन द साईज ऑफ ऑर्बिटल्स अँड एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन इट. हे झालं प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सेकंड वन इज अँग्युलर मोमेंटम ऑर अझिमुथल क्वांटम नंबर विच इज रिप्रेझेंट बाय एल. एलनी रिप्रेझेंट केलं जातं. त्याची जी व्हॅल्यू आहे ते इंटिजर्स 0 to n-1 पासून आणि त्याची प्रॉपर्टीज काय आहे की ऑर्बिटल शेप्स म्हणजे सबलेवल आली सबशेल्स त्याच्या आपण बघू शकतो. थर्ड वन इज मॅग्नेटिक क्वांटम नंबर. त्याचा सिम्बॉल काय आहे ml आणि त्याची व्हॅल्यू काय राहणार इंटिजर -1 to +1 आणि त्याचं फाइंड आउट कशासाठी यूज केला जातो ऑर्बिटल ओरिएंटेशनसाठी यूज केला जातो. नेक्स्ट आहे स्पिन क्वांटम नंबर विच इज रिप्रेझेंट बाय ms आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती +½ और -½ आणि ते इलेक्ट्रॉन स्पिन डायरेक्शनसाठी यूज केला जातो. एन इंडिकेट्स द शेल आणि ते साईज ऑफ ऑर्बिटल्स आणि एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स. एल इंडिकेट्स सबशेल्स शेप ऑफ द ऑर्बिटल्स. ठीक आहे दीज आर n व्हॅल्यूज ऑफ L. M indicates the orientations of orbitals. For give the value of L there are 2L plus 1 value of N and S indicate orientation of spin of the electron. I hope all these things are clear to you. Thank you class.